नमस्कार भावांनो, आज मी व्हिडिओ बनवतो कारण आज मी होम वर्कआउट करणार आहे आणि ह्या होम वर्कआउट करण्याच्या मागे माझं एक कारण आहे की उद्या मी जिमला जाईल. तर उद्या जिमला जाईल तर मग मला उद्या जर मी असं उद्या जाऊन मी इंटेन्स वर्कआउट करेल तर त्याचं असं म्हणजे काय बेनिफिट चांगले नाही भेटणार. कारण की जर आता तुम्ही भरपूर टाईमनंतर जिमला जाता आणि तुम्ही इंटेन्स वर्कआउट स्टार्ट करताय, एकच दिवस वर्कआउट परफॉर्म करताय, तर मग ते एवढे चांगले बेनिफिट्स नाही मिळणार तुम्हाला. पण जर तुम्ही आता मी काल पण वर्कआउट केला पण काल रेकॉर्डिंग नाही केली, तर आज पण मी करेल आणि उद्या जिमला जाईल. तर मग माझ्या बॉडीला एक थोडा का ना हो पण एक असं काय बोलतात कंटिन्युटी होईल, जेणेकरून मला त्याचे बेनिफिट्स पण चांगले भेटतील. म्हणून मी आज थोडासा एक वर्कआउट लाईट परफॉर्म करेल, जेणेकरून माझे बस लाईट मसल ब्रेकडाऊन होतील. मग त्याची रिकव्हरी मी लवकरच करेल. कारण की आज मी विदाउट इक्विपमेंट घेतो, कारण की माझे इक्विपमेंट सगळे घराच्या पाठी आहेत आणि आता काळोख झाला आहे. आता किती वाजलेत, कमीत कमी 9 वाजलेत आता. तर मग मी आता वर्कआउट करेल, जास्त नाही, हाफ ॲन आवरमध्ये इंटेन्स लाईट वर्कआउट, 1-2 मिनिटचा रेस्ट, जास्त सेट्स पण नाही घेणार, जेणेकरून माझ्या बॉडीमध्ये जास्त एनर्जी लेवल कमी होईल आणि मला जर चेस्टच मारायचे आहेत. आता मी होम वर्कआउट चेस्टच मारणार. तर मग मी थोडासा लाईट वर्कआउट घेईल, कमी रेपिटेशन्स, इंटेन्स नाही, नॉर्मल. तुम्ही ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. मला आत्तापर्यंत इंस्टावरती फॉलो नाही केलं, यूट्यूबमध्ये सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर आता आपण करूया वर्कआउटचा स्टार्ट. भावानं सर्वात महत्त्वाची गोष्ट हा ट्रायपॉड. छोटा माझ्या हात आहे, आता नवीन मागवला तर तो येईल. आत्तापर्यंत त्या ह्याच्यानी काम चालवलं आहे आपल्याला, तर आता ह्याच्यानी मी अँगल सेट करतो. मग आता वर्कआउटला स्टार्ट करू. तर भावानं हे आहे कोयटॉनिकचे स्ट्रिंगर. हे वर्कआउट करताना तुम्ही वापरू शकता. तर माझा कोड वापरा मॉन्स्टर टाईम, तुम्हाला एक डिस्काउंट मिळून जाईल. कोयटॉनिकची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा बायोमध्ये लिहेल, प्लीज सपोर्ट करा. चांगले प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही आता बाय करू शकता. तर जावा आणि लवकर बाय करू शकता. तुमचा कॉम्प्रेशन उद्या लिहून द्या विदाउट कॉम्प्रेशन आहे. आता मी पहिले पुशअप्स, नॉर्मल पुशअप्सचे 2च सेट घेईल, जेवढे जातात. नॉर्मली मारेल, जास्त फटिक आणि इंटेन्स नाही मारणार आहे, जसं मला सांगितलं आहे. भावानं मी 13 सेट मारले, कारण माझ्या बॉडीची फॉर्म चुकू शकते. मी जर अजून मारले तर मी इतके मारतो, इंटेक्स नाही मारते. तर मग म्हणून फॉर्म नसतो काही मला कमीच स्पिरिट्स मारतो. आता एक लास्ट सेट नंतर मग मी डायमंड घेतो. ट्रायसेप्सला पण थोडा ट्रायसेप घेईल, जेणेकरून माझा ट्रायसेप्स पण थोडे ॲक्टिवेट होतील. तर माझं ट्रायसेप सो गाइस, आता डायमंड पुशअप करूया. आता डायमंड पुशअप मारताना प्रॉब्लेम होते, कारण की डायमंड पुशअपची फॉर्म प्रॉपर लागेल. आता मग तिचा कमी रेप्सच जाणार आहेत. काही पण जेवढे जातात तेवढे करू, काही आपण इंटेन्स वर्कआउट नाही करा. उद्या इंटेन्स करणार आहे, उद्या मजा येणार आहे. उद्याचा पण ब्लॉग करायचा ट्राय करेल मी, पण लेट सी टाईम आणि लोक किती गर्दी असेल त्याच्यावरती डिपेंड करेल. ते नक्की ट्राय करेल मी पण. आता माझे डायमंड पुशअपसुद्धा झालेत. तर आता मग मला फक्त एक ट्रायसेपचा एक वर्कआउट परफॉर्म करायचा. तर त्याचे मी 2 सेट घेईल.
जे की आहेत डिप्सचे मारेल, कारण डिप्स भरपूर वेळ झाला मी मारले नाही आहेत, कारण माहीत नाही कारण की जिम लावल्यापासून आणि डिप्स विसरल्यासारखं ते, तर म्हणून आज मी डिप्स घेतो आहे. तर मग त्यासाठी फक्त तुम्हाला एक फ्लॅट बेंच किंवा एक खुर्ची पण घेऊ शकता. तर माझ्याकडे एक बेड पण आहे, पण एवढा खास व्हिडिओ मला ठेवायला जागा नाही होला, तरी पण ट्राय करतो मी एक ह्याच्यावरती आणि खुर्ची होती. ओके, भावांनो आत्ता आपले झालेलं आहे, वर्कआउट संपलेलं आहे. तर आता एक छोटासा पोजिंग सेशन होणार आहे. तर ही पोजिंग ती पण सांगा, पंप कसा आला आहे. नॉर्मल वर्कआउट करून सुद्धा चांगला पंप आला आहे, तो कसा आला आहे तो मला कमेंटमध्ये सांगा. मग आता पोजिंग करूया आणि नंतर म्हणजे पण घरी असेल ते खाऊन मी दाखवून देईल. ते एक्झाम आहे, तर मग संडे आहे म्हणून मी चाललो आहे उद्या. लेटची काय होतं. पण ट्रायसेप एवढे कडक झालेत ना की पोज पण नाही होते, तर थोडं ॲडजस्ट करा भावांना. भावा ट्रायसेप आणि बघ किती कडक झालेत, कटच दिसत नाही आणि बल्क पण आहे काही थोडा बोलू शकतो. बाकीच्या वेळेसपेक्षा तरी चांगला कट आहे आता, कट बोलतोय बल्क. चेस्टमध्ये पण प्रॉपर फायबर साधन मेंटेन आहे, पण साईडचे बघा, साईडचे ग्रो झाले. आम्ही लाईट चांगली आहे, सो आय थिंक या साईडचे आम्हाला बघा एक नवीन पोस्ट शिकलो आहे, रामांडीकडे माझं असेल सिल्वर ऑलिम्पिया अनक्रोन किंग बरोबर बोललेला. नॉर्मल पंप आहे तरी पण बेस्ट आहे, विथ असतो ॲटलिस्ट. हा वाला पंप जरा प्रॉपर वाटते ना काय जरा. हे जरा लेफ्टनी जमत नाही मला, ती गोल आहे ना की बली राईट की प्रॉपर जमते.
बॅक